विश्ववंदनीय शांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित 23वी बौद्ध धम्म परिषद दिवंगत स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांच्या 43व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। 31 आणि 1 2 दिवसीय अशी ही धम्म परिषद संपन्न होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य पूजनीय भदंत उपगुप्तजी महाथेरो, उपस्थित संपूर्णच स्टेजवर असणारा पूजनीय भिक्खू संघ, निमंत्रित असणारा संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। 2 दिवसापासून वेगवेगळ्या भिक्खू संघाच्या द्वारा आपण धम्मदेशना श्रवण करत आहात। गेल्या 23 वर्षापासून अखंडपणे हा धम्माचा रथ, हे धम्माचं कार्य आपल्या या पूर्णा शहरामध्ये संपन्न होत आहे। बऱ्याच वेळापासून वेगवेगळ्या भिक्खूंच्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। मंडप फार मोठा आहे, विशाल आहे आणि आपण सुद्धा फार दूरपर्यंत दिसत आहात। धम्मदेशना जेव्हा आपण श्रवण करत असतो, धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त, आपलं मन नेहमी स्थिर असावं, एकाग्र चित्त असावं, कारण असा क्षण, ही वेळ पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येत नसते। मानवी जीवनामध्ये काही क्षण असे असतात की ते क्षण आपण गमावले नाही पाहिजे। कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं, असं भगवंताने म्हटलं। वेळ काळ पाहून आपण नेहमी धम्म श्रवण केला पाहिजे। भगवंताच्या काळामध्ये हजारो लोक, लाखो लोक भगवंताचे देशना श्रवण करत असत। देशना श्रवण करण्यापूर्वी भगवंत मनुष्याच्या चित्ताला जाणायचे, समजून घ्यायचे आणि त्यानुसार लोकसमूहामध्ये जो श्रद्धा संपन्न उपासक आहे, त्या उपासकांच्या चित्ताला लक्ष्य करून भगवंत नेहमी देशना देत असत। तसे वेगवेगळ्या प्रकारचे विषय पत्रिकेमध्ये दिल्या गेलेले आहेत, जेणेकरून भगवंताचा धम्म तर विशाल आहे, महासागरासारखा भगवंताचा धम्म आहे आणि त्यामुळे
84,000 उपदेश पाली त्रिपिटक साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे की भगवंताने स्वतः 82,000 उपदेश दिले. भगवंताचे जे अग्रश्रावक होते त्यांनी 2,000 उपदेश भगवंताच्या समोर दिले. ज्या उपदेशाचं भगवंताने अनुमोदन केलं, 84,000 उपदेशांचा धम्मस्कंद अर्थात पाली त्रिपिटक साहित्य, अनुपिटक साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश भगवंताचे आपल्याला पाहायला मिळतात. आपलं पुण्य आहे, आपलं कुशल कर्म आहे. या मंगलमय प्रसंगी या माघ पौर्णिमेचं औचित्य साधून ही जी धम्म परिषद निर्माण केली आहे, भरवल्या जात आहे. आजची पौर्णिमा विशाल आहे, महान आहे. वेगवेगळ्या प्रकारचं महत्व आजच्या या पौर्णिमेचं आहे. थायलंड देशामध्ये ही माघ पौर्णिमा अत्यंत विशाल स्वरूपामध्ये उत्सव बनवून साजरी केली जाते. तसं प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही महत्व साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या पौर्णिमेच्या दिनी भगवंताने वैशाली येथील जे चापाल चैत्यगृह असते, त्या चापाल चैत्यगृहाच्या ठिकाणी आजपासून भगवंताचं 3 महिन्यानंतर महापरिनिर्वाण होणार आहे, अशी भगवंताने घोषणा केली होती. आजच्याच दिनी भगवंताचा जेव्हा महापरिनिर्वाणाची भगवंताने घोषणा केली आणि शेवटचा प्रवास जेव्हा भगवंताने केला, तर वैशालीवरती विशेष प्रेम भगवंताचं होतं आणि त्या वैशालीतील लोकांना भगवंताने आपलं भिक्षापात्र शेवटची भेट म्हणून आठवण सुद्धा दिलं होतं. आजच्या माघ पौर्णिमेच्या दिनी सारीपुत्त जे की भगवंताचे अग्रश्रावक होते आणि महामोग्गलायन द्वितीय अग्रश्रावक होते. उजवा आणि डावा हात बुद्ध तत्वज्ञानामध्ये सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांना म्हटलं जातं. भगवंत स्वतः म्हणतात की भिक्षूंनो, माझ्यानंतर जर धम्माला गती देण्याची क्षमता, बल जर कुणामध्ये असेल तर ते सारीपुत्त आणि महामोग्गलायन या 2 भिक्खूंमध्ये आहे. जेव्हा ते भगवंताची प्रथम भेट घेत असतात राजगृह या ठिकाणी, तर त्यांना बघितल्याबरोबर भगवंत त्यांना येतानाच म्हणतात की भिक्षूंनो, हे जे 2 मित्र येत आहेत, तर हे 2 मित्र माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहेत. आजच्या या माघ पौर्णिमेलाच सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांची धम्मदीक्षा सुद्धा झाली. असे विविध प्रसंग या माघ पौर्णिमेच्या दिनी घडलेले आहेत. तर याच प्रसंगाला अनुसरून एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं पत्रिकेमध्ये मज्जिम निकायातील उपदेशाच्या संदर्भामध्ये उपदेश द्यावा या लिस्टमध्ये आमचं नाव आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विषय दिल्या गेलेले आहेत. उद्देश हा आहे की भगवंताचा धम्म तर अथांग महासागरासारखा आहे, परंतु तुम्हाला त्यातील काही रत्न ऐकायला मिळावे, काही उपदेश तुम्हाला ऐकायला मिळावे, या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश श्रवण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे विषय दिले गेले आहे. बघा, तर सुत्त पिटकातील जे मज्जिम निकाय आहे किंवा अन्य ग्रंथ जसं धम्मपद आहे, या धम्मपदातील एका गाथेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आजच्या दिनी उपदेश करणार आहे. जसं सारीपुत्त आणि महामोग्गलायन जेव्हा भगवंताकडे येत असतात, तर त्यांना उद्देशून भगवंताने ही गाथा म्हटली आहे. आता इथे तुम्ही बरेच लोक बसले आहात, बरेच लोक बाहेर सुद्धा आहे, बरेच लोक
इकडे तिकडे फिरत सुद्धा आहेत, गप्पा सुद्धा करत आहेत, चर्चा सुद्धा करत आहेत. धम्म जेव्हा आपण श्रवण करत असतो, तर धम्म श्रवण करत असताना स्वतःच्या मनाला आपण सांगितलं पाहिजे की या क्षणी माझ्या जीवनातील अनमोल वेळ मी काढून इथे आलो आहे. हा अनमोल वेळ काढून आल्यामुळे मला केवळ इथे धम्म श्रवण करायचं आहे. असं जर आपण आपल्या मनाला सांगितलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बघा अनंत आणि असीम असं पुण्य आपण संपादन करू शकतो. कारण धम्म श्रवण करणे हे महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. हे कुशल कर्माचा संचय, या पुण्यकर्माचा संचय तुम्हाला प्राप्त करण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने देशना आपण श्रवण केली पाहिजे. धम्मपद नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे सुत्तपिटकातील खुद्दक निकाय या भागातील, ज्या ग्रंथामध्ये 423 गाथा भगवंताने सांगितल्या 26 वग्गामध्ये. अत्यंत सुंदर, अत्यंत मार्मिक अशा प्रकारचे उपदेश बघा या ग्रंथामध्ये आहे. तर धम्मपदाची एक छोटीशी गाथा आहे. सारिपुत्त आणि महामोग्गलन यांना उद्देशून भगवंताने ती गाथा म्हटली. भगवंत असे म्हणतात, असारे सार मत्तिनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. दुसरी गाथा म्हणतात भगवंत, सारच सारतो यतवा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. या दोन गाथा बघा भगवंताने सारिपुत्त आणि महामोग्गलन यांना उद्देशून म्हटलेल्या आहे. काय होतो या गाथेचा अर्थ? सार म्हणजे सत्य, सारच असारतो. जो मनुष्य साराला सार आणि असाराला असार समजतो, अर्थात सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सत्यापर्यंत पोहोचत असतो. जो मनुष्य सत्याला असत्य समजतो आणि असत्याला सत्य समजतो, तर तो मनुष्य चुकीच्या संकल्पनेमध्ये, मिथ्या संकल्पनेमध्ये पडून आपल्या जीवनाची अधोगती करून घेत असतो. मानवी जीवनामध्ये नेमकं सत्य काय? भगवंताचा धम्म हा सत्य आहे. आणि या सत्याला सत्य समजून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बघा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते. मग भगवंताने ही गाथा त्यांना उद्देशून का म्हटली? कारण सारिपुत्त आणि महामोग्गलन संजय वेलटीपुत्त नावाच्या एका आचार्याचे ते शिष्य होते. 250 आचार्य त्यांच्या सोबत होते आणि ते दोघेही विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते. परंतु त्यांना जे सत्य पाहिजे होतं, त्यांना ज्या धम्माची खोज होती, जो धम्म त्यांना प्राप्त करायचा होता, तो धम्म संजय वेलट्टीपुत्त यांच्याकडे तेवढं ज्ञान नव्हतं. त्यांच्याकडे असणारं ज्ञान त्यांनी संपादन केलं. आणि आणखी काही तुमच्याकडे आहे का? तर संजय वेलट्टीपुत्त समजतात की नाही, माझ्याकडे एवढंच ज्ञान आहे, जेवढं ज्ञान माझ्याकडे आहे तेवढं ज्ञान मी तुम्हाला सांगितलं. तर ते दोघेही विचार करतात की ठीक आहे, आता आपण दुसऱ्याकडे जाऊन काही उपयोग नाही. जर योग्य वेळ जेव्हा येईल आणि जेव्हा आपले गुरु आपल्याला भेटतील तर तेव्हा आपण नक्कीच जावं. एक वेळचा प्रसंग बघा. अश्वजित भन्ते जेव्हा भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला आणि पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिल्यानंतर अश्वजित नावाचे भन्ते जेव्हा राजगृहामध्ये भिक्षाटन करत होते, तर भिक्षाटन करत असताना सारिपुत्त भन्ते त्यांना बघत असतात. आणि त्यांना बघितल्याबरोबर त्यांची चर्या अत्यंत प्रसन्न असते, प्रमुदित असते, आनंदी असते. आणि त्यांची चर्या पाहिल्याबरोबर
सारीपुत्त भंतेच्या मनामध्ये असा विचार येतो की अरे, हा व्यक्ती अत्यंत प्रसन्न आहे, याची मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे, या व्यक्तीला जीवनातील जे सत्य आहे ते सत्य नक्कीच समजलं पाहिजे, आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे. परंतु ही योग्य वेळ नाही आहे, ते भिक्षाटन करत आहेत, आपण थोडा वेळ अवधी वाट बघितली पाहिजे. असुजीबद्ध भिक्षाटन करतात, भोजन ग्रहण करतात आणि एका झाडाखाली बसले असताना सारीपुत्त भंते त्यांच्याकडे जातात, त्यांना वंदन करतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही सत्य मार्गावरती आरूढ आहात का? तुम्ही कोणाला गुरु मानता? तुमचे चेहरे अत्यंत प्रसन्न आहे, प्रमुदित आहे, आनंदी आहे. तुमचे गुरु कोण आहे? तुमच्या गुरुचं काय तत्वज्ञान आहे, काय सिद्धांत आहे? तर त्यांना असं वाटतं की हे अन्य धर्माचे आहेत, आपण त्यांना अधिक सांगणं योग्य नाही. तेव्हा अश्वजित भंते म्हणतात की मी सुद्धा नव्याने प्रवजित झालो आहे, मी नव्याने भिक्खू झालो आहे आणि नव्याने भिक्खू झाल्यामुळे मला अधिक विस्ताराने धम्मोपदेश करता येणार नाही. तेव्हा सारीपुत्त भंते म्हणतात की अधिक विस्ताराने मला सुद्धा ऐकायची काही इच्छा नाही. जेवढं काही तुम्हाला ज्ञान असेल, जसं तुम्हाला सांगता येत असेल तशा पद्धतीने तुम्ही मला सांगा. तर तिथे एक गाथा ते सांगत असतात. त्या गाथेचा अर्थ होतो की महाश्रमणांचा जो धम्म आहे, जे जे उत्पन्न होणार आहे ते ते नष्ट होणार आहे. उत्पन्न होण्याचं कारण आणि त्या उत्पन्न होणाऱ्या वस्तूला नष्ट करण्याचा मार्ग भगवंत शिकवतात. अशी एक गाथेचा सार रूपाने अश्वजित भंते सारीपुत्त भंतेंना सांगत असतात. ती गाथा ऐकल्याबरोबर सारीपुत्त भंते श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतात. लगेच जेव्हा ते आपल्या निवासस्थानी जातात, महामोगलान जेव्हा त्यांना पाहतात, त्यांचे चेहरा प्रसन्न असते, आनंदी असते. लगेच त्यांना ती पुन्हा ती गाथा सांगतात, तेही श्रोतापन्न होतात आणि ते ठरवतात की आपण भगवंताकडे गेलं पाहिजे, आपल्या गुरुकडे गेलं पाहिजे. पुन्हा ते विचार करतात की आपल्याला पाहून हे 250 परिवर्जक इथे राहत आहेत, आपण त्यांना शिकवतो तर त्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. त्यांनाही ते सांगतात, तेही त्यांच्या सोबत जात असतात. पुन्हा त्यांना आठवते की अरे, आपण आपल्या गुरुला सुद्धा सांगितलं पाहिजे, संजय वेलटी पुत्ताला. तर संजय वेलटी पुत्ताला सुद्धा ते सांगतात की आम्ही श्रमण गौतमाचे शिष्य बनण्यासाठी जात आहोत, जर आपली इच्छा असेल तर आपण सुद्धा येऊ शकता. तेव्हा संजय वेलटी पुत्त म्हणतो की एवढ्या वर्षापासून मी गुरु म्हणून इथे वास्तव्य करत आहे, एवढ्या वर्षापासून मी 250 शिष्यांना शिकवत आहे आणि या ऊर्ध्व काळामध्ये दुसऱ्यांचा शिष्य बनून राहणे मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा त्यांना ते प्रश्न करतात की या संसारामध्ये मूर्ख लोक अधिक आहेत की प्रज्ञावान लोक अधिक आहेत? तेव्हा सारीपुत्त भंते म्हणतात की मूर्ख लोकांची संख्या तर जास्त आहे, ज्ञानी लोकांची संख्या फार कमी आहे. तेव्हा संजय वेलटी पुत्त असं म्हणतो की जे ज्ञानी लोक आहे, जे प्रज्ञावान लोक आहे, जे बुद्धिवान लोक आहे, तर ते श्रमण गौतमाकडे जातील, मूर्ख लोक तर माझ्याकडे येतील. मूर्ख लोक कुठे जाणार आहेत? त्याच मूर्ख लोकांच्या भरोशावरती मी माझं जीवन जगेल. असं म्हटल्याबरोबर बघा, सारीपुत्त आणि 250 परिवर्जक निघून जात असतात. निघून गेल्यानंतर जेव्हा भगवंत त्यांना पाहतात, बघतात आणि तेव्हा ती घोषणा करतात की भिक्षुंनो, माझ्या धम्माचे अग्रश्रावक सारीपुत्त आणि महामोगलान बनणार आहे. मानवी जीवनामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय, सत्य काय आणि असत्य काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, हे मनुष्याला समजलं पाहिजे. बघा, ही गोष्ट जर मनुष्याला समजली, कारण सारीपुत्त भंतेनी जाणलं की योग्य का आहे, अयोग्य का आहे, परंतु संजय वेलटी पुत्ताने ते जाणलं नाही. त्याचं दुःख अनावर झालं आणि त्या दुःखाच्या अवस्थेमध्ये बघा तो मृत्यूला प्राप्त झाला. बांधवांनो, मनुष्याचं जीवन फार क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे आणि त्यामुळे सत्य मार्गाचं आपण नेहमी अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्य मार्गाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
योग्य काय अयोग्य काय याची प्रज्ञा, ही ओळखण्याची प्रज्ञा, ही जाणण्याची प्रज्ञा, ही ओळखण्याची सम्यक दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. ही ओळखण्याची सम्यक दृष्टी जर आपल्याकडे असेल तर मनुष्य योग्य मार्गाने जीवन जगत असतो. परंतु मनुष्याकडे सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय ही ओळखण्याची जर सम्यक दृष्टी नसेल तर तो मनुष्य मात्र कधीही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत नाही. आणि त्यामुळे धम्म समजून घेत असताना, धम्म जाणत असताना, धम्माला अनुसरत असताना किंवा धम्माचा अभ्यास करत असताना सत्य आणि असत्य आपण जाणलं पाहिजे. इथे बघा, भगवंताचा महान कल्याणकारी धम्म आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. आणि हा महान कल्याणकारी धम्म जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो, त्याला धारण करतो, प्रत्यक्ष रूपाने त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावी असा आपण जेव्हा विचार करत असतो, तर तो विचार आपल्या जीवनामध्ये जर आपण अंगीकृत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बघा आपलं जीवन हे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जात असतो. भगवंताचे धम्म वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांनी समजावून सांगितलेला आहे. जातकाच्या द्वारा भगवंताने धम्म समजून सांगितला, कथेच्या द्वारा भगवंताने धम्म समजून सांगितला, गाथेच्या द्वारा भगवंताने धम्म समजून सांगितला, सुताच्या द्वारा भगवंताने धम्म समजून सांगितला. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताने बघा उपदेश दिलेले आहे. कारण आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी जे विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी बघा भगवंताचा धम्म आहे. आणि त्या धम्माला जर आपण समजून घेत असेल, जाणून घेत असेल तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या मनाला परिशुद्ध निर्मळ करत असतो. बंधूंनो, बांधवांनो, आपलं जीवन फार क्षणभंगुर आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचा बिलकुल भरोसा नाही आहे. कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कायेला आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या वाचेला आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या मनाला आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कायेच्या द्वारा अर्थात शरीराच्या द्वारा कधी प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरी करू नये, कधी व्यभिचाराचं कर्म करू नये. आपण आपल्या वाणीने कधी खोटं बोलू नये, कधी निंदानस्ती करू नये, कधी चहाडी चुगली करू नये, कधी व्यर्थ बडबड करू नये. आपण आपल्या मनाने कधी दुसऱ्यांचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये. कारण स्वतःचं जीवन जर सुखपूर्वक आपल्याला जगायचं असेल, स्वतःचं जीवन जर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जायचं असेल तर आपले कर्म चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मनुष्याचे कर्म हे मनुष्याचे दायाद असतात. मनुष्याचे कर्म हे मनुष्याची धनसंपत्ती असते. मनुष्याचे कर्म हे मनुष्याचे वारस असतात. कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याने आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे. कर्म म्हणजे कार्य. कधी कधी लोकांना असं वाटतं बुद्ध तत्वज्ञानामध्ये कर्म नाही आहे, पाप नाही आहे, पुण्य नाही आहे, असंही कधी कधी काही काही लोकांना वाटतं, जे की मिथ्या दृष्टीचे असतात. त्या शब्दांचा जो भावार्थ आहे, त्याचा जो अर्थ आहे, मतित अर्थ आहे, तर ते लोक समजून घेत नाही. आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की मग कर्म कर्म काय, इतर धर्मामध्ये इतर संप्रदायामध्ये सुद्धा कर्म सांगितले, बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म वगैरे किंवा पुण्य वगैरे पाप वगैरे नाही आहे. तर बांधवांनो, ती व्याख्या त्याचा मतित अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जे आपल्या मनाला आवडणार आहे, जे जे आपल्या मनाला प्रसन्न करणार आहे, जे जे आपल्या मनाला आनंद देणारं कर्म असतं, काम असतं, ते कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते. ते कर्म करत असताना सुद्धा आपलं मन आनंदी होत असेल, ते कर्म झाल्यानंतर सुद्धा आपलं मन आनंदी होत असेल, किंवा ते कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला आनंद होत असेल, तर ते कुशल कर्म आहे, ते पुण्यकर्म आहे. परंतु जे कर्म करताना सुद्धा मनुष्याला भीती वाटत असेल, जे कर्म केल्यानंतर सुद्धा मनुष्याला भीती वाटत असेल, आणि ते कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा मनुष्याला जर भीती वाटत असेल, तर समजून घ्यावं ते अकुशल कर्म आहे, ते वाईट कर्म आहे, ते पाप कर्म आहे. म्हणजे आपल्या मनाला आनंद देणारी कर्म आपण आपल्या जीवनामध्ये
केली पाहिजे. आनंद देणारी कर्म करण्यासाठी आपल्याला सत्य असत्याची जाण असली पाहिजे, योग्य अयोग्य गोष्टीची जाण असली पाहिजे. म्हणजे आपल्या हिताचं नेमकं काय आहे, आपण आपण काय केल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते, आपण कशा प्रकारचं धर्म आचरण केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख नष्ट होऊ शकते, याची अनुभूती, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण महाप्रज्ञावान आहोत, बुद्धिवान आहोत. बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. कारण मानवी जीवन क्षणभंगुर आहे. भगवंताने सांगितलं, कधी केव्हा कुठे काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आपलं आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी कुशल कर्म करावे, नेहमी पुण्य कर्म करावे, चांगले कर्म करावे, शीलाचं पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, मंगल मैत्रीची भावना करावी, अनापान सतीची भावना करावी, विपश्यनेची भावना करावी. म्हणजे जेवढे जेवढे कुशल कर्म पुण्य कर्म आपल्याला करता येत असतील, तेवढे तेवढे कुशल कर्म पुण्य कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवन बघा फार क्षणभंगुर आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जीवन किती अल्प आहे. एक वेळचा प्रसंग बघा, भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत होते. आणि श्रावस्तीमध्ये नगरीमध्ये वास्तव्य करत असताना एक राजगृहाचा व्यापारी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून श्रावस्तीला येत असतो. त्याच्यासोबत 500 गाड्या असतात आणि 500 गाड्याचा तो मालक असतो. जेव्हा तो श्रावस्तीमध्ये येतो आणि श्रावस्तीमध्ये आल्यानंतर तो असा विचार करतो की आता आपल्याला खूप सारा नफा कमवायचा आहे, व्यापार करायचा आहे. परंतु काहीच वेळानंतर, काही दिवसानंतर पावसाला सुरुवात होते. पावसाला सुरुवात झाल्याबरोबर तो विचार करतो की अरे, यावेळेस पाऊस फार लवकर सुरू झाला आणि आता हा पावसाळा पूर्ण जाईपर्यंत मला इथेच थांबावं लागेल. कारण 500 गाड्या माझ्या सोबत आहे. या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये, या वातावरणामध्ये राजगृहापर्यंत मी माझ्या गाड्या घेऊन जाऊ शकत नाही आणि माझा व्यापार पण पूर्ण झाला नाही. तर 4 महिने पावसाळ्याचे मला इथं थांबावं लागेल आणि 2 महिने पुन्हा माझा व्यापार करण्यासाठी मला थांबावं लागेल. 6 महिन्यापर्यंत आता मला श्रावस्तीमध्ये राहावं लागेल, असा तो विचार करतो. बघा, मनुष्य किती भ्रमामध्ये जीवन जगतो. म्हणजे मनुष्याला माहित नाही आहे की आपलं आयुष्य किती आहे, आपण किती दिवस जीवन जगणार आहोत, आपलं आयुष्य किती आहे हे बिलकुल मनुष्याला माहित नाही. अनिश्चित मनुष्याचं जीवन आहे बघा. म्हणजे निश्चित बिलकुल काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित नाही की तुम्ही किती वर्षापर्यंत जीवन जगू शकता, आम्हाला सुद्धा माहित नाही की आम्ही किती वर्षापर्यंत जीवन जगू शकतो. मनुष्याचं जीवन बघा अनिश्चित आहे. पण तरी सुद्धा स्वप्नाच्या दुनियेमध्ये मनुष्य बघा जीवन जगत असतो. आणि ही स्वप्नाची दुनिया भंग झाली की मनुष्याला बघा दुःख होत असते. कारण मनुष्याचा बिलकुल भरोसा नाही, क्षणाचाही मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही. बघा, 2-3 दिवसापूर्वीची आपण बातमी ऐकतो, पाहतो की मनुष्याचा बिलकुल भरोसा नाही आहे. कधी केव्हा कुठे काय होईल, मनुष्य कधी केव्हा कुठे मृत्यूला प्राप्त होईल, कशा प्रकारे तो मृत्यूला प्राप्त होईल, हे बिलकुल बघा आपला भरोसा नाही. कधीही मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. कारण मनुष्याचं जीवन पाण्याच्या बुडबुड्या समान आहे. ज्याप्रमाणे साबणीचे फेस आपण तयार करतो आणि ते फेस क्षणामध्ये उत्पन्न होतात, नष्ट होतात, क्षणामध्ये उत्पन्न होतात, नष्ट होतात. अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे, क्षणभंगुर आहे. उत्पन्न होणे, नष्ट होणे, जन्मास येणे, मृत्यूला प्राप्त होणे, जन्मास येणे, मृत्यूला प्राप्त होणे, हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनाचा बिलकुल भरोसा नाही आहे. भगवंत असे म्हणतात, तुम्हाला जेवढं आयुष्य लाभलं तेवढं आयुष्य तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीही कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आपण करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. कारण जीवन हे क्षणभंगुर आहे. जीवन क्षणभंगुर आहे. आणि त्यामुळे हा व्यापारी अशा प्रकारचा विचार करतो. आणि अशा प्रकारचा विचार करत असताना भगवंत सकाळच्या प्रहरी भिक्षाटन करण्यासाठी जेव्हा भंते आनंद सोबत जात असतात आणि आनंदासोबत जेव्हा भगवंत भिक्षाटन करण्यासाठी जातात, तर भगवंत स्मित हस्य करतात. या व्यापाऱ्याच्या चित्तातील जो विचार आहे,
या विचाराला भगवंत जाणतात आणि सीमित हस्य करतात. सीमित हस्य केल्याबरोबर आनंद भगवंताकडे बघतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, आपण सीमित हस्य केलं, काय कारण आहे? कारण भगवंत सहज असं हसत नाही, काहीतरी कारण असेल, कारणाशिवाय भगवंत कधीही हसत नसतात. सीमित हास्य भगवंत करतात. आणि तेव्हा आनंद भगवंताला विचारतो, तर भगवंत असे म्हणतात की आनंद, तो समोरचा व्यापारी तू बघत आहे? हो भगवान, मी त्या व्यापाऱ्याला बघत आहे. तो व्यापारी अशा प्रकारचा विचार करत आहे की 6 महिन्यापर्यंत मी श्रावस्तीमध्ये राहणार आहे आणि 6 महिन्यामध्ये श्रावस्तीमध्ये राहून मी व्यापार करणार आहे, अशा प्रकारे तो विचार करत आहे. तर काय झालं भगवान, बरोबर आहे, तो तर व्यापारी आहे, तो तशा प्रकारचा विचार करणारच आहे. तर भगवंत असं की आनंद, तो विचार करत आहे की मला 6 महिन्यापर्यंत इथे राहायचं आहे, परंतु आनंद, त्याचं आयुष्य फार अल्प आहे, त्याचं आयुष्य फार कमी आहे. तो फक्त 6 दिवस, म्हणजे 7 दिवसापर्यंत तो जिवंत राहणार आहे. 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे. भगवान असा आहे का? हो आनंद, असंच आहे. केवळ 7 दिवस हा व्यापारी जिवंत राहणार आहे, 8व्या दिवशी हा मृत्यूला प्राप्त होणार आहे. बघा, त्याला माहित आहे का की 7 दिवस त्याचं आयुष्य आहे, 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे, परंतु तो विचार करत आहे की 6 महिन्यापर्यंत मी जीवन जगणार आहे, 4 महिन्यापर्यंत इथे मी राहणार आहे आणि पुन्हा 2 महिन्यापर्यंत मी व्यापार करणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा विचार तो करत आहे. भगवंत म्हणतात की आनंद, मनुष्य अशा प्रकारे भ्रमामध्ये जीवन जगतो. मग आनंद म्हणतो की भगवान, मी काय करू? अरे जा, तू त्याला सांग, त्याच्याकडे जाऊन सांग, त्याला तू जागरूक कर, त्याला तू सजग कर, त्याला त्याच्या जीवनामध्ये घडणारी जी सत्य घटना आहे त्या सत्य घटनेच्या संदर्भामध्ये त्याला तू अवगत कर. कारण तो अज्ञानामध्ये जीवन जगत आहे, तो अडाणीपणामध्ये जीवन जगत आहे, तो भ्रमामध्ये जीवन जगत आहे. अनेक लोक बघा अशा प्रकारे भ्रमामध्ये जीवन जगतात. अनेक लोकांना असं वाटतं, मी तर तरुण आहे, मी तर बलवान आहे, मी तर धनवान आहे, मला काय होणार आहे? मला बिलकुल काहीही होणार नाही. अशा भ्रमामध्ये असंख्य लोक बघा जीवन जगत असतात आणि त्याला सुद्धा तसं वाटतं. आनंद त्याच्याकडे जातात, त्याच्यावरती अनुकंप करतात, कारण भगवंत महाकरुणावान आहे, महाकारुणिक आहेत भगवंत. या संसारामधील प्रत्येक मनुष्यावरती भगवंताची महाकरुणा असते. भगवंताच्यावरती अनुकंपा करतात. आनंदाला जाऊन सांगतात की आनंद, तू त्याला जाऊन सांग, त्याला तू सजग कर, त्याला तू जागरूक कर. आनंद त्याच्याकडे जातो, त्याला विचारतो, सर्व हकीकत त्याला सांगतो आणि तो म्हणतो की भगवंत असे म्हणाले की तुला फक्त 7 दिवसाचा आयुष्य आहे, तू 8व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे. त्याला एकदम आश्चर्य वाटते, खरं आहे का? तो लगेच भगवंताकडे येतो, भगवंताला वंदन करतो आणि म्हणतो, भगवान, खरोखरच माझं आयुष्य अल्प आहे का? खरोखर भगवान, मला 7 दिवसाचं आयुष्य लाभणार आहे का? मी 8व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे का? तर भगवंत असेल की हो, तुझं आयुष्य फक्त 7 दिवसापर्यंत आहे, 8व्या दिवशी तू मृत्यूला प्राप्त होणार आहे. सांगा बरं, जर एखाद्या मनुष्याला समजलं किंवा तुम्हाला समजलं, डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की तुमचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे, काय करसाल तुम्ही? डॉक्टरने सांगितलं तुम्हाला की तुमचं आयुष्य फक्त 7 दिवस आहे, 8व्या दिवशी तुम्ही मृत्यूला प्राप्त होणार आहे, काय करसाल? आनंद व्यक्त करसाल? आनंद व्यक्त करते का मनुष्य? नाही. एकदम दुःखी मनुष्य होईल, एकदम कष्टी होईल, एकदम बेचैन होईल. कारण दुःख शब्द जेव्हा कानावरती आपण ऐकतो, जेव्हा दुःख शब्द, मृत्यू शब्द आपल्या कानावरती पडतो, तेव्हा मनुष्याला बघा अत्यंत दुःख होत असते. ऐक ना, जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होईल तर लोक बघा असे विचार करतील की अरे, काही काही लोकांची मानसिकता, म्हणजे जशा पद्धतीने लोकांचा दृष्टिकोन असेल, जशा पद्धतीने लोकांना सत्य असत्य समजत असेल, तर त्या दृष्टिकोनातून बघा लोक जीवन जगत असतात. लगेच काही लोक विचार करतात की अरे, 7 दिवसाचं आपलं आयुष्य आहे, 8व्या दिवशी तर आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत, मग चला खाऊन पिऊन घेऊ द्या, ऐक, खा पिया मोज मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत. जीवनाचं एक टोक आहे. भगवंताने जीवनाची 2 टोकं सांगितले.
एक टोक खा प्या मोज मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत. दुसरं टोक आहे व्रतवैकल्य करणे, उपवास तापास करणे, शरीराला देहदंड देणे. म्हणजे या दोन टोकाला अनुसरून लोक जीवन जगतात बघा. खा प्या मोज मजा करा. काही लोकांना असं वाटलं की अरे आपलं आयुष्य फारच कमी आहे, खा प्या मोज मजा करा, कारण आपण 7 दिवसापर्यंत आहोत. काही लोकांना असं वाटेल की अरे फार कमी आयुष्य आपल्याला आहे, तर तो रडून रडून काढेल, दुःखामध्ये, कष्टामध्ये, बेचैनीमध्ये तो 7 दिवस जीवन जगेल. एखादा चांगला मनुष्य असेल तर तो इतर आपतेष्टांना बोलेल, आपतेष्टांसोबत चर्चा करेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्याला जे जे काही आवडेल तशा तशा पद्धतीने तो कर्म करेल बघा. हा हुशार असतो, हा बुद्धिवान असतो. भगवंताकडे तो आणि म्हणतो, भगवान जर माझं आयुष्य 7 दिवसाचं आहे तर मी काय केलं पाहिजे. भगवंत म्हणतात की अरे 7 दिवस म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तू कुशल कर्म कर, पुण्य कर्म कर. लगेच तो भगवंताला म्हणतो की भगवान माझी विनंती आहे की भिक्खू संघासह भगवंताने 7 दिवसापर्यंत माझ्याकडे भोजनाचं निमंत्रण स्वीकारावं. भगवंत स्वीकारतात बघा. 7 दिवसापर्यंत तो भगवंताचं निमंत्रण स्वीकारल्यामुळे भगवंताची सेवा करतो, भगवंताला भोजन देतो, भगवंताला दान पुण्य करतो आणि कंटिन्यू 7 दिवसापर्यंत धम्मदेशना तो श्रवण करत असतो. 7 दिवसापर्यंत तो कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, सील पालन करतो, दान पुण्य करतो. सर्व जे काही त्याला करायचं आहे या 7 दिवसामध्ये तो करत असतो. आणि खरोखर बघा 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होत असतो. हा प्रसंग झाल्यानंतर भगवंताला भिक्षू विचारते, भगवान तो मृत्यूला प्राप्त झाला, मग त्याची सुगती झाली का दुर्गती झाली. भगवंत असे म्हणतात की त्याची दुर्गती कशी होईल. ज्या मनुष्यांचं चित्त, ज्या मनुष्यांचं मन हे अत्यंत कुशल कर्मामध्ये होतं, दान कर्म करण्यामध्ये, सील पालन करण्यामध्ये, धम्म श्रवण करण्यामध्ये, मृत्यू सुद्धा मनुष्याला सुखपूर्वक येऊ शकतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपले कर्म जर कुशल असतील, आपले कर्म जर चांगले असतील, आपण जर आपलं आचरण जर चांगलं असेल, आपल्या मनाची मानसिकता जर परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, तर मृत्यू सुद्धा मनुष्याला बघा सुखपूर्वक येऊ शकतो. परंतु मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, दुराचरण करत असेल, तर अशा प्रकारच्या मनुष्यांचं जीवन म्हणजे जेव्हा तो मृत्यूला क्षणी असतो, मृत्यूच्या शय्येवर असतो, तर तो अत्यंत दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. भगवंत असे म्हणतात की मानवी जीवन बघा फार क्षणभंगुर आहे. किती दिवस आपण जीवन जगलो याला विशेष महत्व नाही, तर कशा पद्धतीने आपण जीवन जगलो याला विशेष महत्व आहे. मनुष्याचं जीवन अल्प जरी असेल, परंतु मनुष्य कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल, चांगले कर्म करत असेल आणि चांगलं कर्म करून जर मनुष्य जीवन जगत असेल तर त्याच्या जीवनाला विशेष महत्व प्राप्त होत असते. परंतु केवळ पशु प्राण्याप्रमाणे जर मनुष्य जन्मास आला, खाणे पिणे मोजमजा करणे आणि मृत्यूला प्राप्त होणे असं जर मनुष्याचा भाव असेल, तर बघा त्या मनुष्याचं जीवन हे व्यर्थ आहे. व्यर्थ जीवन तो मनुष्य जगतो. आणि त्यामुळे बांधवांनो, मानवी जीवन हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. अनंत आणि असीम पुण्यामुळे मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला आणि या मानवी जीवनामध्ये आपण आहोत. बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाला जाणणे आणि त्यानुसार धम्म आचरण करण्याचा प्रयत्न करणे. मी सारा भारत बौद्धमय करेल अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे हे आपलं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपल्याला सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. भिक्खू संघाच्या द्वारा वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला धम्मदेशना श्रवण करायला प्राप्त होत आहेत. आणि त्यामुळे या वेळेचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ही संधी पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येत नाही. आणि त्यामुळे अत्यंत शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने आपण देशना श्रवण केल्या पाहिजे. ही देशना सुद्धा आपण श्रवण केले. आपणा सर्वांच्या प्रती अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.